बांधल्या गेला नाही. जेव्हा दोरी प्रेममय झाली त्यावेळेला त्याला बांधता आलं. त्याला बांधणं दुसरीने बांधलं. हृदय बंदी खाना केला आत किती किती कोण करावं लागत असेल. वेड व्हावं लागतं. वेड तुकोबारा म्हणतात, वेडा झालो नाचावलो नाचावलो भक्तीसी. अशी भक्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला म्हटलं पाहिजे भगवंताला, देवा आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, हाय राम जाने की जिद ना करो. का तू जर केलास सुद्धा. म्हणून त्याच्या एवढं प्रेम कुणी करू शकेल का? जेव्हा कुणीच सोडवत नाही त्यावेळेला कोण सोडवतो? संत म्हणतात ना, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. मात्रा ते म्हणतात, धनानी भूम पशवेष्ट गोष्टे भार्या ग्रहत्वा रजन स्मशाने देहश्चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. करत मेल्यावर यातून कोण सोडत नाही. कोण सोडवतं? भक्त एका चक्र पाणी वाचून या कोणीच दुसरं सोडत. म्हणून त्याला म्हटलं पाहिजे, देवा बस काली कमली वाला मेरा यार है. कुणाला मित्र बनवायचा? जो सोडवू शकतो. किती मोठ्या संकटात आलो तरी सुद्धा त्याला यार बनवणं फार गरजेचं आहे. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, तुझको अपना मान लिया है, जीवन तेरा किया है, जीवन तेरा नाम किया है, तेरे हर वादे मुझे एतबार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली म्हणून तुझ्याकडे प्रेम मागतो का? तुझं जे प्रेम आहे ते प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान. म्हणून असं प्रेम आम्हाला पाहिजे. आणि हे प्रेम मिळण्याचं ठिकाण एकच आहे. कुठं? भगवंताच्या चरणाजवळ आहे. त्याच्यासाठी जावं लागत नाही पंढरपुरातच. सगळ्या संतांची उदाहरणं आहेत. तुकोबारायला जाता आलं नाही, भगवंताला यावं लागलं. ज्ञानोबारायांसाठी माझा भगवान परमात्मा ज्या वेळेला समाधिस्थ होतात, ज्ञानोबाराय एकीकडून निवृत्ती दादा धरतात आणि दुसरीकडून जगाच्या मालकाने धरावं. देव निवृत्ती आणि धरिले तुम्ही कर, देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर. का? समाधी घेतात ज्ञानोबाराय, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया.
किती प्रेम होतं संतांचं ज्ञानोबारायांवर. ज्याप्रमाणे माशी तडफडावी पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तसं सगळे संतांचं काय होतंय, नदीची आमाशा घातले माझवण. एखाद्या सरोवरातलं पाणी आटत यावं आणि माशांचा तडफडाट व्हावा, तसं नामदेवराय म्हणतात, तैसे संत जन कालवले, तैसे संत जन कालवले. हे प्रेम पाहिजे. तेव्हा देव प्रेम प्रेम होतं रुक्मिणी मातेचं. म्हणून 7 श्लोकांच्या पत्रावर आलं. जगातलं पहिलं लव्ह लेटर कुठं सापडतं, कुठं नाही. त्या आग्र्यातल्या याच्यावर नाही सापडत. काय म्हणतात त्याला, हा त्या ताजमहालात ती काय आहे कबर, त्याच्यात नाही सापडत. प्रेमाचं उदाहरण रुक्मिणी माता म्हणते, देवा श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतो तापम. तुला पाहिल्यावर असं ऐकलंय मी, फक्त तुझ्या कानाने माझ्या कानाने तुझे गुण फक्त ऐकले, तुला पाहिलं नाही. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतो. आणि माझा ताप हरून गेला. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतो तापम. काठवा मुकुंद महती फार सुंदर पत्र आहे. ते सांगायला गेल्यावर 12 इथंच वाचतील, म्हणून थांबवते. म्हणून देवा आमच्या जीवनामध्ये प्रेम राहू दे. कारण प्रेमाविना भक्ती आणि ज्ञान कसं आहे, जसं एखाद्या विधवा स्त्रीने शृंगार केल्याच्या नंतर ती कितीही नटली, कितीही सोनं नाणं घातलं, कितीही काही घातलं, पण कपाळाला जर कुंकू नसेल तर तिचं सुंदरत्व अपूर्ण आहे, तिचा शृंगार अपूर्ण आहे, तिचे 16 शृंगार अपूर्ण आहे. म्हणून देवा माझी भक्ती, माझं ज्ञान कसं राहू दे. माझ्या ज्ञानावर तुझ्यावरचं प्रेम आणि माझी भक्ती ही त्या हळदी कुंकवाप्रमाणे आहे. म्हणून देवा तुझं प्रेम माझ्या जीवनामध्ये राहू दे. का मी जाणत्या माणसांकडून हे शिकलोय की ज्याने ज्ञानाबरोबर प्रेम आणि भक्ती आपल्या जीवनामध्ये ठेवली आहे. कारण देव गेला होता का, देवाला प्रत्येक जण देवाकडे गेला नव्हता, तरी सुद्धा त्या चिखलात सुद्धा देव आला. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाये. नवला मला वाटतंय ओ टाइम झालाय. तिकडं घड्याळ इकडं पाहू 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 म्हणते भजनी गायनी गोर बालंगले. तुडविले बाळ त्याची शुद्धी नाही, कुंभाराने बाळ तुडविले पाये. नवला घोष ऐक सखये बाई. तुम्हाला म्हणूच नाही नाही काय, कुंभाराने बाळ तुडविले पाये. बायको शिव्या द्यायला लागली, पण भगवंताने प्रकट होऊन परत फुलासारखं लेकरू गोरोबा काकांच्या पदरामध्ये घातलं. हा भक्तीचा आणि प्रेमाचा प्रभाव आहे. का त्या चिखलामध्ये सुद्धा माझा पांडुरंग दिसला, त्या भाजीत सुद्धा दिसला. म्हणून तर म्हटलं गेलं कांदा म्हणा भाजी ना बघी विठाबाई, त्या गवऱ्यामध्ये सुद्धा दिसला. म्हणून तर त्या गवऱ्या